दिसले पाहिजे सगळ्याच. नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आशिष कावळे. आज आपण आलेलो आहे दिव्यामध्ये, ताब्या गावामध्ये. आज आपण आता नागनाथ मंदिर त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करून एक नाग मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात प्राण प्रतिष्ठा झालेली होती नाग देवतांची. आता आपण जुळत आहोत अजित भगत बरोबर. दादा, काय सांगणार जो प्राण प्रतिष्ठा झाली आहे? आज ही नागनाथ मंदिराची जी प्राण प्रतिष्ठापना आहे ती माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं. ते आज मी ते जे वडिलांचं स्वप्न पूर्णत्वास नेलेलं आहे. आणि माझ्या बरोबर माझे तीनही भाऊ म्हणजे आम्ही चौघे, आणि गुरुजींनी जे आम्हाला सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. आणि जी ते जनमानसे जमलेली आहेत जे दर्शनासाठी वगैरे किंवा भंडाऱ्यासाठी जो आम्ही आयोजित भंडारा वगैरे इथे आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी जमलेले आहेत, त्यांचाही धन्यवाद. आणि हे कार्य आता असंच पुढे चालू ठेवू. आमच्या वडिलांनी जे धुरा आम्हाला दिलेली आहे ती सांभाळत आम्ही हे कार्य पुढे असंच चालू ठेवू. आपले वडजी पण आहेत, काय सांगणार आजच्या पूजाबद्दल? सुरुवातीपासून नागनाथ म्हणजे काय नक्की, तर या विषयावरती एक गोष्ट सांगतो. आयंगो प्रश्ने रक्ष्मी दशधरम मातरम पुरः पितरांच्या प्रयन स्वाहा. मग कोणाच्या मस्तकावरती बसलेले आहेत तर रुद्रदेवताच्या मस्तकावरती हे नागनाथ बसलेले आहेत. या नागनाथाची प्रतिष्ठा करण्यापूर्वी पूर्व संकल्प होता अजित भगत दादांचा. त्यांना स्वप्नामध्ये सर्प दिसायचे, त्यांच्या वडिलांच्या स्वप्नामध्ये सर्प दिसायचे, म्हणून त्यांचा हा पूर्व संकल्प होता. या पूर्व संकल्पानुसार आम्ही ही प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आणि या नागनाथांचं नाव आज आम्ही वासुकी नागनाथ म्हणून ठेवलेलं आहे. सुंदर प्रतिष्ठा केलेली आहे आणि एवढं सुंदर एकदम नियोजन चांगलं केलेलं आहे. सत्यंवद आणि धर्ममंचर त्या पद्धतीने ही प्राणप्रतिष्ठा आम्ही केलेली आहे. शुभम भवतु. आपण बघू शकतात लोक जे आलेले आहेत देवाचं दर्शन घ्यायला. नवीन मंदिर स्थापना झालेली आहे. करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि.